नमस्कार, मी विजय निंबाळकर आणि आपण पाहता तरुण भारत न्यूज. बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया. सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. संततधार पावसाची दमदार बॅटिंग, राकसकोप धरण ओव्हरफ्लो, शहरवासियांचा पाणी प्रश्न मार्गी. साईंच्या दरबारात भक्तीचा महासोळा, गुरुपौर्णिमेनिमित्त आकर्षक सजावट, संत महंतांच्या आरासने वेधलेले लक्ष. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भिंत कोसळली, 6 पदरीकरणाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह, नागरिकांमध्ये संतापाची लाट. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 104 पदाची भरती पूर्णपणे पारदर्शक, अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांचा दावा. पैसे उकळणाऱ्या दलाल, एजंट किंवा मध्यस्थांच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन. पोलीस आयुक्तांची ऍक्शन प्लॅन मोहीम, 1.5 महिना आधीच गणेश मूर्तीशाळांना भेटीगाठी, विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्याच्या केल्या सूचना. खादरवाडीत गुरुशिष्य परंपरेचा जागर, ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लब तर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात, विद्यार्थ्यांनी केली गुरुजनांची पाद्यपूजा. शाळा परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत, विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय वावर, तातडीने बंदोबस्ताची मागणी. या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. आता पाहूयात प्रत्येक बातमी सविस्तर. सुरुवात करूया बेळगावकरांसाठी एका दिलासादायक बातमीने. शहराची जीवनदायिनी असलेले राकसकोप धरण आज दुपारी ओव्हरफ्लो झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली असून शहराच्या पाणीसाठ्यावर मोठा दिलासा मिळाला आहे. पाहूयात विशेष वृत्तांत. बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे राकसकोप धरण बुधवारी दुपारी अखेर ओव्हरफ्लो झाले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अवघ्या 5 दिवसात धरणाच्या जलसाठ्यात तब्बल 9 फूट वाढ झाली असून यंदाच्या उन्हाळ्यात राकसकोप धरण तळाला गेले होते. धरणात केवळ 1% पाणीसाठा शिल्लक राहिल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता आणि नागरिकांना पाण्यासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत होती. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने जोर धरला. विशेषतः सोमवार आणि मंगळवार रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. बुधवारी दुपारी सुमारे 1:30 वाजता धरण ओव्हरफ्लो झाले आणि धरणाचे 2 दरवाजे प्रत्येकी 4 इंचांनी उघडण्यात आले. राकसकोप धरण ओव्हरफ्लो झाल्याची माहिती मिळताच बेळगावकरांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न आता मार्गी लागणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान बेळगाव तालुक्यात आतापर्यंत 1258 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम राहिल्यास धरणातील जलसाठा आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. आज देशभरात गुरुपौर्णिमा उत्साह आणि भक्तिभावाने साजरी केली जात आहे. गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असून याच पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील टिळकोडीतील साईबाबा मंदिरात पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. साईनामाच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झालेला पाहायला मिळाला. पाहूयात हा विशेष वृत्तांत. गुरुपौर्णिमेनिमित्त बेळगाव शहरातील टिळकोडी येथील साईबाबा मंदिरात भक्तीने उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. पहाटेपासून साई दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून मंदिर परिसरात भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. साई भक्तांसाठी गुरुपौर्णिमा हा अत्यंत महत्त्वाचा आणि श्रद्धेचा दिवस मानला जातो. या दिवशी भक्त आपल्या गुरुचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद घेतात. साईबाबांना गुरुच्या रूपात मानणारे हजारो भाविक आज मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले होते. मंदिरात पहाटे काकड आरतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर विविध धार्मिक विधी, पूजा अर्चा आणि साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत गेली. साईनामांच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. गुरुपौर्णिमेनिमित्त टिळकोडी येथील साई मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. साईबाबासोबत श्री दत्त, श्री स्वामी समर्थ, शेगावचे गजानन महाराज, संत बाळूमामा, श्री पंत महाराज, सिद्धारूढ महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिकृतीची सुंदर आरास करण्यात आली होती. या आकर्षक सजावटीमुळे मंदिराचं रूप अधिकच मनमोहक झालं असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचं विशेष आकर्षण ठरत आहे. सकाळपासूनच सुरू असलेल्या भक्तिमय वातावरणामुळे बेळगाव नगरी साई भक्तीने भारावून गेली होती. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील 6 पदरीकरणाच्या कामाच्या विकास कामाला पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. निप्पाणी येथील गांधी हॉस्पिटलजवळ अवघ्या 6 महिन्यापूर्वी बांधलेली संरक्षण भिंत ढासळल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निप्पाणी महामार्गावर गांधी हॉस्पिटल परिसरात सुरू असलेल्या 6 पदरीकरणाच्या कामादरम्यान सेवा रस्त्यालगतची संरक्षण भिंत
बुधवारी सकाळी 11च्या सुमारास अचानक कोसळली. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून गेल्या 3 वर्षांपासून या महामार्गाचे 6 पदरीकरण सुरू असून सध्या काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र अवघ्या 6 महिन्यापूर्वी उभारलेली भिंत कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी गंभीर शंका उपस्थित केली आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई व्हावी आणि महामार्गाच्या कामाची गुणवत्ता तपासावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदासाठी होणारी भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी दिली आहे. उमेदवारांनी कोणतीही दलाल किंवा एजंटाच्या भूलथापांना बळी पडू नये असं आव्हानही त्यांनी केलंय. पाहुयात विशेष वृत्तांमध्ये. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात बीडीसीसी बँकेत एकूण 104 पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामध्ये द्वितीय श्रेणी लिपिक अर्थात गुमास्ता पदाच्या 83 जागा, शिपाई पदाच्या 20 जागा आणि गनमन पदाची 1 जागा असून अशा एकूण 104 पदाचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शक राखली जाणार असून केवळ पात्रता आणि गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे, असे बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी स्पष्ट केले. भरतीच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या दलाल, एजंट किंवा मध्यस्थांच्या आमिषाला उमेदवारांनी बळी पडू नये, कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत प्रक्रियेवरच विश्वास ठेवावा असं आव्हानही अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी केले आहे. गणेश उत्सवाला अद्याप 1.5 महिना अवधी असतानाच बेळगाव पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलं असून पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शहरातील विविध गणेश मूर्ती शाळांना भेट देत विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक सूचना दिल्यात. बेळगाव पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी मंगळवारी सायंकाळी शहरातील विविध गणेश मूर्ती शाळांची पाहणी केली. येडुरुप्पा रोड, अनगोळ मुदगा आणि गुडशेट रोड परिसरातील प्रमुख मूर्तीशाळांना भेट देत त्यांनी सुमारे 200हून अधिक गणेश मूर्तींची पाहणी केली. मागील वर्षी विसर्जनावेळी आलेल्या तांत्रिक अडचणी यंदा टाळण्यासाठी मूर्तीकारांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विसर्जन मिरवणूक कमी वेळेत शिस्तबद्ध आणि सुरक्षितपणे पार पडावी यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आव्हानही त्यांनी केलं. या दौऱ्यात विविध पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, कार्यकारी सचिव, प्राचार्य आनंद आपटेकर आणि मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या या आगाऊ नियोजनाचे मूर्तिकारांनी स्वागत करत पूर्ण सहकार्याचं आश्वासन दिलं. गुरु आणि शिष्याच्या पवित्र नात्याचा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा. याच निमित्ताने बेळगावच्या खादरवाडीतील ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं गुरुपौर्णिमा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. विद्यार्थ्यांनी गुरुजनांचं पूजन करून आशीर्वाद घेतलाय. खादरवाडीतील ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं गुरुपौर्णिमा सोहळा भक्तिभाव आणि उत्साहात पार पडला. संस्थापक आणि मुख्य प्रशिक्षक अमित बिर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचं औक्षण करून आणि त्यांच्या चरणाची पाद्यपूजा करत आशीर्वाद घेतला. गुरुजनाप्रती आदराने कृतज्ञता व्यक्त करणारा हा भावपूर्ण क्षण उपस्थितांसाठी विशेष ठरला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिव्या डोळेकर यांनी प्रभावीपणे केले. त्यांनी गुरूंचे जीवनातील महत्त्व, मार्गदर्शन, भूमिका आणि गुरु आशीर्वादाचं मूल्य याबाबत मनोगत व्यक्त केलं. यावेळी ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक अमित बिर्जे यांनी उपस्थित शिक्षकांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. गुरुजनांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली असून या कार्यक्रमाला ब्रह्मलिंग हायस्कूलचे मुख्याध्यापक राजाराम खवणेकर, क्रीडा शिक्षक गजानन गुरव, खादरवाडी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुधा राजगोळकर, क्रीडा शिक्षक कुंडेकर यांच्यासह प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. आता आशानगर येथील आधार पब्लिक स्कूल परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या वावरामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण झालाय. याबाबत शाळा प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून आता आशानगर येथील अपूर्ववाडी परिसरातील आधार पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. शाळेच्या परिसरात आसपासच्या भागात भटक्या कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसत असून यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेषतः शाळा सुरू होण्याची वेळ, दुपारची सुट्टी आणि शाळा सुटल्यानंतरच्या वेळेत कुत्र्यांचा वावर वाढत असल्याचं सांगण्यात आलं आहे. दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेत ये जा करतात. मात्र शाळेच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याने विद्यार्थ्यांना भीतीच्या वातावरणात वावरावे लागत आहे. अनेकदा कुत्री अंगावर धावून येत असल्याने विद्यार्थी घाबरून जात असल्याचं शाळा प्रशासनाने सांगितलं.
या प्रकरणी आधार पब्लिक स्कूल प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. बेळगावतील मालमत्ता फसवणुकीच्या प्रकरणात मार्केट पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत बनावट कागदपत्राच्या आधारे मालमत्ता विकणाऱ्या आरोपीला अटक केली असून 10 जानेवारी 2025 रोजी दाखल केलेल्या तक्रारीनंतर मार्केट पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान लक्ष्मण अर्जुन देसाई यांनी स्वतःला तक्रारदाराच्या काकांचा मूल मालक असल्याचं भासून उपनिबंधक कार्यालयात हजर राहत वेब कॅमेऱ्याद्वारे छायाचित्र काढले. दस्तऐवजावर बनावट स्वाक्षऱ्या केल्या असून आणि संबंधित मालमत्तेची नोंदणी दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार काल मंगळवारी 28 जुलै रोजी मार्केट पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बेळगाव शहरातील माळमारुती परिसरातील अंजनेय नगर येथे नव्या ड्रेनेज प्रकल्पाला अधिकृत सुरुवात करण्यात आली असून या कामाचे भूमिपूजन बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ आणि युवा नेते अमन सेठ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी परिसरातील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंजनेय नगर परिसरातील सांडपाणी व्यवस्थेची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने हा ड्रेनेज प्रकल्प हाती घेण्यात आला असून यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बेळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता बेळगाव बायपासच्या पहिल्या टप्प्याचं म्हणजेच पॅकेज 1चं काम तातडीने सुरू करण्याची मागणी खासदार जगदीश शेट्टर यांनी केली असून यासाठी त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सचिव उमाशंकर यांची दिल्लीत भेट घेऊन निवेदन सादर केले. बायपास प्रकल्पातील पॅकेज 2 आणि पॅकेज 3च्या कामातील विलंबामुळे पॅकेज 1चे काम रखडू नये अशी भूमिका खासदार शेट्टर यांनी मांडली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पॅकेज 1साठी स्वतंत्रपणे निविदा प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी सचिवाकडे केली. यावेळी खासदार शेट्टर यांनी सांगितलं की बायपासच्या उर्वरित टप्प्याच्या कामाला होत असलेल्या विलंबामुळे बेळगाव शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. पॅकेज 1चे काम लवकर सुरू झाल्यास शहरातील वाहतुकीचा ताण कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान बेळगाव हुनगुत रायचूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी येणाऱ्या अडचणीचा मुद्दा खासदारांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आवश्यक त्या ठिकाणी सर्व्हिस रोड उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली. या मागण्यावर सचिव उमाशंकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दोन्ही विषयाचा गांभीर्याने विचार करून संबंधित अधिकाऱ्याकडून लवकरात लवकर योग्य निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून पै वाईप्स फाउंडेशन आणि अमूल्य बूंद फाउंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील निडगल येथील माध्यमिक विद्यालय बरगाव येथे गुरुवनम हा वृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार पडला. मुकपणे शिकवणाऱ्या आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राबवलेल्या या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या परिसरात देसी सावलीची फुलांची आणि शोभेची मिळून एकूण 45 झाडे लावण्यात आली. केवळ संख्या न वाढवता लावलेली प्रत्येक रोपे जगतील आणि त्यांची योग्य निगा राखली जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. शिक्षणासाठी विनावेतन किंवा अल्प मानधनात झटणाऱ्या शिक्षकांचा गौरव करत हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित करण्यात आला. पै वाईप्स फाउंडेशनच्या संस्थापिका संचालिका रक्षा यू, अमूल्य बूंद फाउंडेशनच्या आरती भंडारी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला शाळा व परिसरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तुमच्या स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण प्लॉट, ग्रीन पार्क माय ड्रीम होम. एनए प्लॉट्स विक्रीसाठी उपलब्ध. साईट पत्ता RS नंबर 320/1 देसूर क्रॉस मार्गी फार्म शेजारी देसूर बेळगाव येथे. प्लॉट साईज 12 मीटर बाय 18 मीटर पासून पुढे. DDLR द्वारे KGP मंजूर. सुविधा RCC रस्ते आणि गटारे, LED स्ट्रीट लाईट्स, गार्डन आणि प्ले एरिया, तशीच पुरेशी पार्किंग जागा.
प्रकल्प सहयोगी लोकमान्य रियाल्टी. संपर्क ऑफिस क्रमांक 6 क्रिस रिसाइट्स, सुमरपेठ, टिळकवाडी, बेळगाव. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. बेळगाव येथील MV हेरवाडकर इंग्रजी प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमेचं आयोजन करण्यात आले होते. या दिनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी प्राचीन काळातील प्रसिद्ध गुरुशिष्य परंपरा दर्शवण्यात आली. प्रारंभी गुरु व्यास मुनीच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा कुलकर्णी, कार्यवाह सपना घोरपडे व सर्व शिक्षक उपस्थित होते. कर्नाटक सरकारच्या शालेय शिक्षण साक्षरता विभागाने राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या केशरशनाबाबत नवीन नियमावली जारी केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी आणि त्यांचं लक्ष अभ्यासावर केंद्रित राहावं या उद्देशाने शाळेमध्ये फॅन्सी आणि चित्रविचित्र हेअरस्टाईलवर बंदी घालण्यात आली आहे. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी केस स्वच्छ, साधे आणि व्यवस्थित ठेवणे बंधनकर करण्यात आले आहे. लांब केस, पॅटर्न शेविंग, मॅलेट कट, स्पायकी हेअरस्टाईल्स, हेअर डाय तसेच एक्स्ट्रीम अंडरकट यासारख्या आधुनिक आणि फॅन्सी प्रकारांना मनाई करण्यात आली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक आणि शिस्तबद्ध केशरचना ठेवावी असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. या नियमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित शाळा प्रशासनावर सोपवण्यात आली असून सर्व शाळांनी नियमाचं काटेकोर पालन करावं असे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षण विभागाच्या मते विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवणे, शालेय वातावरण शिस्त राखणे आणि विद्यार्थ्यांचं लक्ष शिक्षणाकडे वळवणे हा या निर्णयामागील मुख्य हेतू आहे. कोयना, वारणा, राधानगरी, काळमवाडी, महाबळेश्वर, पाटगाव आदी पाणलोट क्षेत्रात पुन्हा एकदा पावसाची बरसात सुरू झाली असून आतापर्यंत घाटमाथ्यावरील पावसाच्या पाण्याने नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी येत होते. सद्यस्थितीत पाणलोट क्षेत्रातील प्रमुख धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याने वारणा, धोम, कनेर, राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून 6 बंधाऱ्यावर पुन्हा पाणी आले आहे. कारदगा परिसरात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पाऊस आणि पाणलोट क्षेत्रातील संततधार पावसामुळे दूधगंगा व वेदगंगा नद्याच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ होऊन कारदगा, बारवाड व कडकोळ पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक पुन्हा एकदा बंद झाली आहे. आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.